नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत पुरस्काराची प्रबळ दावेदारी. ग्रामपंचायत कमिटी, अधिकारी व ग्रामस्थांच्या कष्टाचे मिळणार फळ. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटात वसलेली आणि मुरबाड तालुक्यातील शेवटची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीला नुकतीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मूल्यमापन समितीने भेट देऊन विविध विकास कामे, लोकाभिमुख प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य याशिवाय पर्यटन स्थळे आणि त्यातून रोजगार निर्मिती या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे या ग्रामपंचायतीला प्रथम या द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळेल असा दावा ग्रामपंचायत कमिटीने केला आहे. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर प्रसिद्ध माळशेज घाट परिसरात फांगुळगव्हाण ही ग्रामपंचायत वसलेली आहे. ऐतिहासिक व प्राचीन नाणेघाट याच परिसरात आहे. सरपंच सविता भला, उपसरपंच राजू भला, सदस्या मनीषा कारभळ, लक्ष्मी भला, तानाजी भला, दगडाबाई खाकर, विमल पोकळा, विठ्ठल भला, पांडुरंग भला, मंदा सांगडे आणि ग्रामपंचायत अधिकारी बाळू कोकणे यांनी ग्रामपंचायत परिसरात विविध विकास कामे केली. लोकाभिमुख प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, अंगणवाडी, शाळा, ओपन जिम, कार्यक्रम, सौर दिवे, CCTV, स्मशानभूमी, दफनभूमी, बैठक व्यवस्था, पाणीपुरवठा, तक्रार पेटी, वाचनालय, स्वतंत्र शौचालय यासह पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती या नाविन्यपूर्ण उपक्रमाची भुसावळ पंचायत समितीच्या मूल्यमापन समितीने पाहणी करून समाधान व्यक्त केले व ग्रामपंचायतीचे कौतुक केलं. ठाणे जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमती गायकवाड मॅडम, BDO लोहकरे, विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अधिकारी बाळू कोकणी यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दिवस रात्र मेहनत कष्ट करून ग्रामपंचायतीला स्पर्धेत आणले. इतकंच नव्हे तर आपणास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळणार असा विश्वास व्यक्त केला. असे असताना काही विघ्न संतोषी लोक ग्रामपंचायत कमिटीची, ग्रामपंचायतीची अधिकारी यांची नाहक बदनामी करत आहेत. ते थांबवावे, अन्यथा या विरोधात सरपंच, उपसरपंच, सदस्य कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. रवींद्र भला, सरपंच, ग्रामपंचायत फांगुळगव्हाण, तालुका मुरबाड. नुकतीच आमच्या ग्रामपंचायतमधल्या मूल्यांकन कमिटीने भेट दिली. गावातील विकास कामे, लोकाभिमुख प्रशासन किंवा सोयीसुविधा, घनकचरा, पाणीपुरवठा, अंगणवाडी, शाळा, पर्यटन स्थळ आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे समितीने ग्रामपंचायतचे ग्रामस्थांचे कौतुक केले. त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळेल अशी खात्री आहे. असे आम्ही प्रयत्न करत असताना आमच्या ग्रामपंचायत परिसरातील काही विघ्न संतोषी लोक आमची बदनामी करत आहेत, सोशल मीडियावर करत आहेत. आणि महिला सरपंच असल्याने मला त्रास होतो. माझ्या ग्रामपंचायतमध्ये जे कोणी म्हणजे यास मागे जे व्हिडिओ व्हायरल करत होते त्यांच्यावर कठोरच्या कठोर कारवाई करण्याची पूर्ण कमिटीने निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायत फांगुळगव्हाण ग्रामसभा 19/5/2026 रोजी घेण्यात आली होती. परंतु त्या ग्रामसभा ही 11 वाजता होणार होती. आम्ही ग्रामस्थांची 11:15 वाजेपर्यंत वाट बघितली, परंतु वरती ग्रामसभा हॉलमध्ये एकही ग्रामस्थ उपस्थित नसल्यामुळं जे कोणी 1-2 असतील त्यांचे सही वगैरे घेऊन नंतर भाऊसाहेबांनी पाऊण तास वाट बघितली. एकही ग्रामस्थ वरती आला नाही. भाऊसाहेबांनी प्रोसिडिंग लिहून ग्रामसभा इथं खूप केले असता सरपंच बाईची सही घेऊन ग्रामसेवक हे त्यांच्या कॅबिनमध्ये निघून गेले. नंतर ग्रामस्थ 7-8 जण वरती आले. वरती आल्यानंतर ते विचारायला आले की बाबा ग्रामसभा झाली की नाही. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं का ग्रामसभा इथं खूप झालेली आहे. 11:15 वाजले. 11:15 नंतर ग्रामसभा इथं खूप करण्यात आली आणि नंतर ग्रामस्थ भाऊसाहेबांच्या कॅबिनमध्ये जाऊन साहेबांबरोबर विस्तार करायला लागले. आमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.